जुळे सोलापूर परिसरातील श्री शाकंभरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने बहारदार मिरवणुकीनं देवी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली। श्रीनगर जुळे सोलापूर परिसरातील श्री शाकंभरी देवी नवरात्र महोत्सव मंडळ एक प्रमुख मंडळ मानलं जातं। दरवर्षी नवरात्र महोत्सव काळात भक्तिभावानं देवी मातेची आराधना करतानाच विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीनं राबवण्यात येतात। यंदा देखील नवरात्र महोत्सव हा मोठ्या उत्साहात भक्तिभावानं तसंच विविध उपक्रमानं साजरा करण्याचं नियोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे। दरम्यान श्री शाकंभरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाचे आधारस्तंभ दयानंद भिंदे तसंच उत्सवाध्यक्ष यशवंत पाथरूट यांच्या मार्गदर्शनाखाली शानदार मिरवणुकीनं मंडळाच्या देवी मातेची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली। खेळाचं विलोभनीय दर्शन घडवतंय जे माध्यम आहे ते बस आपल्या शारीरिक कसरतीचाही हा भाग कधी बनून जातो हे आपल्याही लक्षात येत नाही आणि त्यातूनच एक प्रकारचा शारीरिक व्यायाम सुद्धा घडून येतो। सध्याच्या या काळात आज स्वसंरक्षणासाठी लढणं स्वतःलाच या ठिकाणी राहावं लागतं हे जाणून आपण आहोत। प्रत्येकानं मर्दानी खेळ शिकलेच पाहिजे अशी अपेक्षा। मर्दानी खेळ हा व्यायामाचा भाग होत असतो। या खेळामुळे आपला आत्मविश्वास वाढतो शिवाय शरीर। मान्यवरांच्या हस्ते पूजनानंतर श्री शाकंभरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। बहारदार अशा सादरीकरणानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। आणि याचे संस्थापक आहेत सन्माननीय दयानंद भिंदे साहेब आणि या वर्षीचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतांना पाथरूट साहेब। अरे जोश, अरे कर्तबगारी, अरे नारींचा हा मर्दानी खेळ आणि हा मर्दानी खेळ बघायचा आपल्याला आता। दयानंदजी भिंदे साहेब आणि उत्साह समितीचे अध्यक्ष आणि यावर्षीचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतांना पाथरूट साहेब। एक्सलेन्स रेकॉर्ड बुक मध्ये जिची नोंद झाली ती ही सृष्टी बिळियागडी आणि ऑलिम्पिक असोसिएशन हरियाणा येथे जुडो राष्ट्रीय स्पर्धेत जिने प्रथम क्रमांक पटकावला ती खेळाडू सोनाक्षी माडे। खास करून या मिरवणुकीत युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आई राजा उदो उदोच्या गजरानं यावेळी मिरवणुकीचा मार्ग भारावून गेला। प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मार्गस्थ होऊन भक्तिमय मंगलमय अशा वातावरणात देवी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मंडळाच्या वतीनं नवरात्रोत्सव काळात विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली।